मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर सुद्धा काही इंधनाची मागणी कमी होताना दिसत नाहीये, कारण इंदापूर शहरामध्ये सीएनजीचा काही प्रमाणात तुटवडा जाणवतोय। तर पेट्रोल पंप चालकांकडून रोजच्यासाठी 12 ते 12,500 किलो गॅसची मागणी होते। मात्र असं असतानाच सध्या केवळ 9,500 किलोचाच गॅस पुरवठा होतोय आणि त्याच्यामुळे सीएनजी पंप काही तास बंद सुद्धा ठेवावे लागतात। वाहन चालकांना यामुळे जास्त प्रतीक्षा करावी लागते आणि परिणामी पंपावर वाहनांच्या रांगा असल्याचं चित्र दिसतंय। पंपावरती सीएनजीची बरीच रांग आहे, जेणेकरून मगाशी पंप ड्राय आउट पडला होता, कारण का गॅसचा पुरवठा थोडा वेळ खंडित झाला होता। सप्लाय चेनमधल्या त्रुटी व बाकी काही टेक्निकल गोष्टीमुळे गॅस पुरवठ्याला खंडित पडला होता। माझी रोजची पंपाची रिक्वायरमेंट 12,000 ते 12,500 किलोची आहे, पण गॅस रिक्वायरमेंट मला रोजचा पुरवठा हा 9 ते 9,500 किलो होतो, जेणेकरून माझा पंप 3.5 ते 4 तास बंद राहतो आणि कस्टमर लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो।